आवाज तुमचा न्यूज नेहमी तुमच्या सोबत। नमस्कार, विजय राऊत, आवाज तुमचा न्यूज मध्ये आपलं खूप स्वागत आहे। कृषी अधिकारी यांच्या नावावर भोकरदन येथील कृषी पर्यवेक्षक आणि कृषी सहाय्यकाला शेततळ्याचे बिल काढून देण्यासाठी 5,000ची लाच घेताना रंगेहात पकडले असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कार्यवाही केली आहे। तर लाच घेणाऱ्या दोघांवर भोकरदन पोलिसात गुन्हा दाखल केला आहे। जालना जिल्ह्यातल्या भोकरदन कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षक आणि कृषी सहाय्यकाला 5,000 रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडलं असून कृषी पर्यवेक्षक उद्धव लक्ष्मण वाघ आणि कृषी सहाय्यक विष्णू भीमराव भोपळे अशी लाच घेणाऱ्यांची नावं आहेत। तक्रारदार यांच्या नावे मंजूर असलेल्या शेत तळ्याचे 75,000 रुपयांचे बिल काढून देण्यासाठी साहेबांच्या नावानं 5,000 रुपयाची लाच मागणी केली होती। मात्र तक्रारदार लाच देण्यासाठी तयार नसल्यानं त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क केला असता सापळा लावण्यात आला। त्यानुसार 3,000 रुपयांची लाच घेताना कृषी सहाय्यकाला रंगेहात पकडलं असून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं आहे। तर भोकरदन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरील कार्यवाही पोलीस उपाधीक्षक किरण एम बिडवे, पोलीस अंमलदार शिवाजी जमधडे, गणेश चेके, गणेश बुजाडे, संदीपान लहाणे, गजानन खायवत यांनी केली आहे। आवाज तुमचा न्यूजसाठी सोनाजी जोगदंडे। आपल्या शहरातील बातम्या सर्वात पहिले पाहण्यासाठी आवाज तुमचा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।